काही वेळेस आपण कोणावर तरी विश्वास करतो. विश्वास आणि तो विश्वास म्हणजे अचानक आपल्या जीवनामध्ये ज्याच्यासोबत आपण संपर्क जास्त म्हणजे राहत नाही आपला, किंवा ज्याच्यासोबत आपण जास्त राहत नाही, त्याच्यासोबत जास्त बोलत नाही असा व्यक्ती, परंतु त्याची ओळख असते आपल्या जीवनामध्ये, किंवा कोणतरी आपला सोयरा वगैरे किंवा कोणतरी असतो. आणि अशी व्यक्ती अचानक आपल्या जीवनामध्ये इंटरेस्ट घेऊ लागते आणि आपल्याबद्दल जाणण्याचा प्रयत्न करते. तर त्या व्यक्तीचा उद्देश आपल्या जीवनामध्ये जो अचानक असा येतो आणि आपल्या जीवनामध्ये इंटरेस्ट घेऊ लागतो आणि काहीतरी जाणण्याचा प्रयत्न करतो, त्याचा उद्देश हा काही ना काही नक्कीच असतो. आणि तो उद्देश पूर्ण झाल्यानंतर तो मात्र आधीच्यासारखा आपल्या मूळ स्वभावामध्ये येतो आणि त्या माहिती ज्या माणसाकडून तो काढून घेतो किंवा आपला उद्देश पूर्ण करू ज्या व्यक्तीकडून, त्याला तो नंतर मग तेवढा जवळीक साधत नाही त्या माणसासोबत. तर मित्रांनो, यामुळे काय होते, यामुळे आपण ज्याच्यावर ब्लाइंडली विश्वास ठेवत असतो त्यामुळे आपल्याला त्याचा त्रास होत असतो मित्रांनो. त्यामुळे कोणावरही आपण ब्लाइंडली विश्वास नाही ठेवला पाहिजे. मग तो कितीही का आपल्या जीवनामध्ये इंटरेस्ट का घेत असेल, त्याला आपण ओळखलं पाहिजे. तात्पुरती आपली मैत्री करून तो आपला शत्रू होण्यास मागे पुढे पाहत नाही मित्रांनो. अशा व्यक्तींपासून आपण सावधान राहिले पाहिजे. काही व्यक्ती काय करत असतात की आपण पाहत आलो की आपल्या देशामध्ये इंग्रज कसे राज्य करत होते, फोडा आणि राज्य करा. मित्रांनो, आपण जर एकजुटीने राहिलो तर आपला पराभव करणे हे अवघड असते. पण जर आपण जर विभागल्या गेलो तर आपल्यावर राज्य करणे किंवा आपला पराभव करणे हे खूप सोपं असते. त्यामुळे काही लोक काय करत असतात की आपापल्याच व्यक्तींमध्ये एकाला गोड बोलणे, एकाला जवळ करणे, एकाला दूर करणे, तर असं एकाला दूर करणे, एकाला जवळ करणे आणि आपला उद्देश पूर्ण झाल्यानंतर दोघांनाही दूर करणे, अशी योजना असते मित्रांनो.